हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक. आज आपण किंमत सिद्धांत या पेपरमधील बहुपर्यायी महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करणार आहोत. यापूर्वीच्या अनेक तासांमध्ये आपण या पेपरवरील अभ्यासक्रमावर आधारित अनेक महत्त्वाच्या बहुपर्यायी प्रश्नांचा सराव केलेला आहे. आजही आपण आणखी काही महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी घेणार आहोत. तर आजचा पहिला प्रश्न आहे, रिकार्डो यांनी खंड सिद्धांत कोणत्या ग्रंथात मांडला? रिकार्डो यांनी त्यांचा खंड सिद्धांत कोणत्या ग्रंथात मांडला? अ पर्याय दिलेला आहे राष्ट्राची संपत्ती, ब पर्याय आहे अर्थशास्त्राची मूलतत्वे, क पर्याय आहे अपूर्ण स्पर्धेचे अर्थशास्त्र आणि ड पर्याय आहे राजकीय अर्थव्यवस्थेची मूलतत्वे. तर पहा विद्यार्थी मित्र हो, रिकार्डो यांनी खंड सिद्धांत कोणत्या ग्रंथात मांडला? अ राष्ट्राची संपत्ती, ब अर्थशास्त्राची मूलतत्वे, क अपूर्ण स्पर्धेचे अर्थशास्त्र आणि ड राजकीय अर्थव्यवस्थेची मूलतत्वे. तर रिकार्डो यांनी कोणता ग्रंथ मांडला आणि त्या ग्रंथामध्ये खंड सिद्धांत मांडलेला आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. तर पहिला पर्याय अ आहे राष्ट्राची संपत्ती. राष्ट्राची संपत्ती हा ग्रंथ रिकार्डो यांनी लिहिलेला नाही. हा ग्रंथ अर्थशास्त्राचे जनक ॲडम स्मिथ यांनी लिहिलेला आहे. म्हणून अ पर्याय हा अयोग्य पर्याय आहे. ब पर्याय आहे अर्थशास्त्राची मूलतत्वे, प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स. हा ग्रंथ सुद्धा रिकार्डो यांनी मांडलेला नाही. त्यामुळे ब पर्याय सुद्धा चुकीचा पर्याय आहे. त्यानंतर क पर्याय अपूर्ण स्पर्धेचे अर्थशास्त्र. अपूर्ण स्पर्धेचे अर्थशास्त्र हा ग्रंथ सुद्धा रिकार्डो यांनी मांडलेला नाही. म्हणून रिकार्डो यांनी खंड सिद्धांत कोणत्या ग्रंथात मांडला? अ पर्याय राष्ट्राची संपत्ती नाही, ब पर्याय अर्थशास्त्राची मूलतत्वे हाही अयोग्य आहे, क पर्याय अपूर्ण स्पर्धेचे अर्थशास्त्र हा सुद्धा त्या ठिकाणी चुकीचा आहे. राहिला एकच पर्याय ड राजकीय अर्थव्यवस्थेची मूलतत्वे. तर राजकीय अर्थव्यवस्थेची मूलतत्वे हा ग्रंथ रिकार्डो यांनी मांडलेला आहे आणि राजकीय अर्थव्यवस्थेची मूलतत्वे या ग्रंथामध्ये रिकार्डो यांनी खंड सिद्धांत मांडलेला आहे. म्हणून ड पर्याय राजकीय अर्थव्यवस्थेची मूलतत्वे हा पर्याय योग्य पर्याय आहे. पुढचा प्रश्न घेऊया. उत्पादन घटक आणि उत्पादन परिमाण यांच्यातील कार्यात्मक संबंधाला रिकामी जागा असे म्हणतात. पहा, उत्पादनाचे घटक म्हणजे भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन, आणि उत्पादन परिमाण म्हणजे एकूण झालेलं उत्पादन. उत्पादनाचे घटक आणि उत्पादन परिमाण
यांच्यातील जे कार्यात्मक संबंध आहेत त्या कार्यात्मक संबंधाला रिकामी जागा असे म्हणतात. तर पहिला पर्याय आहे रेषीय उत्पादन फलन. पर्याय रेषीय उत्पादन फलन. तर उत्पादनाचे घटक आणि उत्पादन परिमाण यांच्यातील कार्यात्मक संबंध त्याला रेषीय उत्पादन फलन असं म्हणता येईलच असं नाही, ते अरेषीय सुद्धा असू शकते. म्हणून पर्याय हा अयोग्य आहे. पर्याय आहे अरेषीय उत्पादन फलन. तर उत्पादनाचे घटक आणि उत्पादन परिमाण यांच्यातील कार्यात्मक संबंध हे अरेषीय उत्पादन फलन स्वरूपाचे असतीलच असं नाही, ते रेषीय उत्पादन फलन स्वरूपाचे सुद्धा असू शकतात. म्हणून पर्याय सुद्धा अयोग्य आहे. पर्याय आहे उत्पादन फलन. उत्पादनाचे घटक आणि उत्पादन परिमाण यांच्यातील कार्यात्मक संबंधाला रिकामी जागा असे म्हणतात, म्हणजेच उत्पादन फल असे म्हणतात. मग ते उत्पादन फल रेषीय उत्पादन फल असू शकते किंवा अरेषीय उत्पादन फल असू शकते. म्हणून त्या ठिकाणी पर्याय हा योग्य पर्याय आहे. तर उत्पादनाचे घटक आणि उत्पादन परिमाण यांच्यातील कार्यात्मक संबंधाला रिकामी जागा असे म्हणतात. पर्याय उत्पादन फलन असे म्हणतात. म्हणून पर्याय अयोग्य, पर्याय अयोग्य, पर्याय वरील सर्व हा सुद्धा अयोग्य. तर त्या ठिकाणी योग्य पर्याय आहे उत्पादन फलन. ओके, पुढचा प्रश्न घेऊया. रिकामी जागा दिलेली आहे. इक्वल टू बरोबर एकूण बदलता खर्च भागिले एकूण उत्पादन. रिकामी जागा इज इक्वल टू एकूण बदलता खर्च भागिले एकूण उत्पादन. आता एकूण बदलत्या खर्चाला भागल्यानंतर, एकूण बदलत्या खर्चाला एकूण उत्पादनाने भागितल्यानंतर, एकूण बदलता खर्च भागिले एकूण उत्पादन केल्यानंतर काय मिळते आपल्याला, ते रिकाम्या जागेमध्ये आपल्याला लिहायचं आहे. एकूण बदलता खर्च भागिले एकूण उत्पादन, तर एकूण खर्च म्हणता येईल का त्याला? एकूण बदलता खर्चाला एकूण उत्पादनानं भागलं तर आपल्याला एकूण खर्च मिळतो का? नाही. पर्याय अयोग्य. पर्याय आहे सीमांत खर्च. एकूण बदलता खर्च भागिले एकूण उत्पादन, अशा पद्धतीने आपल्याला सीमांत खर्च प्राप्त होतो का? नाही. म्हणून पर्याय चुकीचा आहे. पर्याय सरासरी स्थिर खर्च. एकूण बदलत्या खर्चाला एकूण उत्पादनानं भागला असताना सरासरी स्थिर खर्च मिळत नाही. म्हणून त्या ठिकाणी पर्याय सुद्धा चुकीचा पर्याय आहे. त्यानंतर राहिला पर्याय. आता 3 पर्याय चुकीचे आहेत, म्हणजे पर्याय बरोबर असणार. आणि एकूण बदलता खर्च भागिले एकूण उत्पादन म्हणजेच सरासरी बदलता खर्च होय. म्हणून रिकामी जागा एकूण बदलता खर्च भागिले एकूण उत्पादन म्हणजेच आपल्याला त्या ठिकाणी सरासरी बदलता खर्च प्राप्त होतो. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सरासरी बदलता खर्च. थोडक्यात या ठिकाणी सरासरी बदलता खर्च काढण्याचे सूत्र दिलेले आहे आणि एकूण बदलता खर्च भागिले एकूण उत्पादन अशा पद्धतीनं आपण जर सूत्रात मांडणी केली आणि त्याचा भागाकार केला तर आपल्याला सरासरी बदलता खर्च प्राप्त होतो. म्हणून हे सूत्र सरासरी बदलत्या खर्चाचे आहे. ओके, पुढचा प्रश्न घेऊया. रिकामी जागा एकूण स्थिर खर्च भागिले एकूण उत्पादन. पहा, प्रश्न पुन्हा एकदा ऐका. रिकामी जागा एकूण स्थिर खर्च
टोटल फिक्स्ड कॉस्ट डिवायडेड बाय टोटल प्रोडक्शन, एकूण उत्पादन. एकूण स्थिर खर्च भागिले एकूण उत्पादन. एकूण स्थिर खर्चाला एकूण उत्पादनानं भागल्यानंतर आपल्याला काय मिळते ते आपल्याला रिकाम्या जागेमध्ये लिहायचं आहे. अ एकूण खर्च, ब सीमांत खर्च, क सरासरी बदलता खर्च आणि ड सरासरी स्थिर खर्च. तर एकूण स्थिर खर्च भागिले एकूण उत्पादन अशा पद्धतीने सूत्राची मांडणी करून एकूण स्थिर खर्चाला एकूण उत्पादनाने भागले असता आपल्याला प्रत्येक नगाचा स्थिर खर्च मिळतो, म्हणजेच आपल्याला सरासरी स्थिर खर्च मिळतो. तर पहिला पर्याय काय दिलेला आहे? अ एकूण खर्च. एकूण स्थिर खर्च भागिले एकूण उत्पादन म्हणजे एकूण खर्च नाही. अ पर्याय अयोग्य आहे. ब पर्याय आहे सीमांत खर्च. तर एकूण स्थिर खर्च भागिले एकूण उत्पादन म्हणजे सीमांत खर्च नाही, म्हणून ब पर्याय सुद्धा अयोग्य आहे. क पर्याय आहे सरासरी बदलता खर्च. सरासरी बदलता खर्च याचं सूत्र काय असते? एकूण बदलता खर्च भागिले एकूण उत्पादन. या ठिकाणी दिलेला एकूण स्थिर खर्च भागिले एकूण उत्पादन, म्हणून क पर्याय सुद्धा सरासरी बदलता खर्च हा अयोग्य आहे. अ पर्याय एकूण खर्च अयोग्य, ब पर्याय सीमांत खर्च अयोग्य, क पर्याय सरासरी बदलता खर्च अयोग्य आणि ड पर्याय सरासरी स्थिर खर्च. तर ड पर्याय हा योग्य पर्याय आहे. कारण एकूण स्थिर खर्च भागिले एकूण उत्पादन केलं असताना आपल्याला प्रत्येक नगाचा स्थिर खर्च मिळतो, त्यालाच आपण सरासरी स्थिर खर्च असे म्हणतो. म्हणून एकूण स्थिर खर्च भागिले एकूण उत्पादन बरोबर आहे सरासरी स्थिर खर्च, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सरासरी स्थिर खर्च. ड पर्याय ड. ओके, आता आपण पुढचा प्रश्न घेऊया. रिकामी जागा. पुन्हा एकदा एक सूत्र दिलेलं आहे. रिकामी जागा एकूण उत्पादन खर्चातील बदल. एकूण उत्पादन खर्चातील बदल भागिले एकूण उत्पादित नगसंख्येतील बदल. भागिले एकूण उत्पादित नगसंख्येतील बदल. तर पहा, एकूण उत्पादन खर्चातील बदल. एकूण उत्पादन खर्चात जे बदल झालेला आहे तो बदल, एकूण उत्पादन खर्चातला बदल आपण लक्षात घेतला आणि त्याला एकूण उत्पादित नगसंख्येतील बदलाने भागले. एकूण उत्पादित नगसंख्येतील बदलाने भागले तर आपल्याला काय प्राप्त होते? अ सीमांत प्राप्ती, ब एकूण प्राप्ती, क सरासरी प्राप्ती, ड सीमांत खर्च. तर एकूण उत्पादन खर्चातील बदल भागिले एकूण उत्पादित नगसंख्येतील बदल. तर एकूण उत्पादन खर्चातील बदल त्याला एकूण उत्पादित नगसंख्येतील बदलाने भाग दिले असता सीमांत प्राप्ती मिळत नाही, कारण इथं एकूण उत्पादन खर्चातील बदल दिलेला आहे, त्यामुळं प्राप्ती असूच शकत नाही, म्हणून अ पर्याय अयोग्य आहे. ब पर्याय आहे एकूण प्राप्ती. पुन्हा एकूण प्राप्ती हा पर्याय सुद्धा खर्चाला भागल्यानंतर एकूण प्राप्ती कशी होईल, म्हणून एकूण प्राप्ती ब पर्याय सुद्धा अयोग्य आहे. त्यानंतर क पर्याय सरासरी प्राप्ती. एकूण उत्पादन खर्चातील बदल भागिले एकूण उत्पादित नगसंख्येतील बदल म्हणजे त्या ठिकाणी सरासरी प्राप्ती सुद्धा नाही, म्हणून अ सीमांत प्राप्ती, ब एकूण प्राप्ती, क सरासरी प्राप्ती हे तीनही पर्याय अयोग्य पर्याय आहेत. मग राहिला ड पर्याय सीमांत खर्च. तर एकूण उत्पादन खर्चातील बदल
भागिले एकूण उत्पादित नगसंख्येतील बदल बरोबर आहे सीमांत खर्च. तर ड पर्याय हा योग्य पर्याय आहे. तर या ठिकाणी आपण थांबूया. पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.